नमस्कार, स्वागत आहे राशी संकेतमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीचे ऑगस्ट 2024चे सविस्तर मासिक राशी भविष्य। हा महिना तुमच्यासाठी करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेम, कुटुंब, आरोग्य आणि भाग्याच्या दृष्टीने कसा राहू शकतो, तसेच कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे याबद्दल पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार सामान्य संकेत पाहूया। ऑगस्ट महिन्याची सुरुवात मेष राशीच्या व्यक्तींसाठी उत्साहवर्धक ठरू शकते। काही दिवसांपासून अडकलेली कामे पुन्हा गती घेऊ शकतात। नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, पण त्यांचा योग्य फायदा घेण्यासाठी संयम आणि योग्य नियोजन आवश्यक असेल। या महिन्यात घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचा शांतपणे विचार करणे अधिक फायदेशीर ठरू शकते। तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते आणि काही ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुकही होऊ शकते। नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना नवीन जबाबदाऱ्या घेऊन येऊ शकतो। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर लक्ष ठेवतील आणि चांगल्या कामगिरीमुळे तुमच्यावर अधिक विश्वास दाखवू शकतात। जर तुम्ही बढती किंवा पगारवाढीची अपेक्षा करत असाल तर या महिन्यात त्याबाबत सकारात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे आणि सहकाऱ्यांशी नम्रपणे वागणे तुमच्यासाठी अधिक हिताचे राहील। नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मुलाखतीची संधी मिळू शकते, पण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासाव्यात। व्यवसाय करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे। जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात आणि व्यवसायात वाढ होण्याचे संकेत दिसू शकतात। ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो। भागीदारीत काम करत असाल तर आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक ठेवा। मोठी गुंतवणूक किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य ठरेल। आर्थिक दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना संमिश्र राहू शकतो। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता असली तरी काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील। बचतीला प्राधान्य दिल्यास पुढील काळात फायदा होऊ शकतो। कोणालाही विचार न करता पैसे उधार देणे किंवा जोखमीची गुंतवणूक करणे टाळा। नियोजनबद्ध आर्थिक व्यवस्थापन केल्यास महिन्याच्या शेवटी समाधानकारक स्थिती दिसू शकते। प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना संवादावर भर देणारा असेल। जोडीदाराशी स्पष्टपणे बोलल्यास अनेक गैरसमज दूर होऊ शकतात। अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, मात्र कोणत्याही नात्यात घाई करणे योग्य ठरणार नाही। विवाहित व्यक्तींनी एकमेकांना वेळ दिल्यास नात्यातील विश्वास अधिक दृढ होऊ शकतो। छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढण्याऐवजी शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते। घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल। भावंडांशी संबंध अधिक दृढ होऊ शकतात। कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल आणि घरातील वातावरण अधिक सकारात्मक राहील। विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो। अभ्यासात सातत्य ठेवले तर चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे। सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य राहू शकतो, मात्र स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे। पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या। कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे वेळोवेळी विश्रांती घ्या। कोणतीही आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या। या महिन्याचा शुभ रंग लाल, शुभ अंक 9, शुभ दिवस मंगळवार आणि शुभ दिशा पूर्व राहू शकते। मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करा आणि ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करा। या कृती श्रद्धेने केल्यास मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळू शकते। एकूणच ऑगस्ट 2026 हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी मेहनत, संयम आणि योग्य नियोजन यांचा असेल। सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास अनेक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकते। लक्षात ठेवा, हे राशी भविष्य पारंपरिक वैदिक ज्योतिषावर आधारित सर्वसाधारण मार्गदर्शन आहे। प्रत्येक व्यक्तीचे अनुभव त्यांच्या संपूर्ण जन्मकुंडलीनुसार वेगळे असू शकतात। जर तुमची रास मेष असेल तर कमेंटमध्ये जय श्री हनुमान नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सविस्तर मासिक राशी भविष्यासाठी राशी संकेतला सबस्क्राईब करा। धन्यवाद।